अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, इतके दिवस पट 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 बाहेर पडत आहेत आणि दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो हे आपल्याला कळत नाही. इतक्या पटकन सगळे दिवस मागे सरत आहेत. आणि आता बघा, गणपती आला, दिवाळी आली, दसरा आला, सगळं पटापट निघून गेलं. कसं आलं आणि कसं गेलं कळलंच नाही. तसंच आपल्या हिंदू धर्मामधील मार्गशीर्ष महिना जो आहे, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी आवडता महिना, प्रिय महिना, समर्पित महिना, हा महिनासुद्धा आता संपत आलेला आहे आणि ह्या महिन्याचा शेवटचा गुरुवार आज आहे. आणि आपण प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. कारण आपल्या घरामध्ये अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी. तर आपण काय करतो, भगवान विष्णूंची सुद्धा गुरुवारी पूजा करत असतो. कारण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो, की गुरुवारी तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथं माता लक्ष्मी आपोआपच येत असते. म्हणून भगवान विष्णूंची सुद्धा तुम्ही सेवा गुरुवारी केली पाहिजे. तर आज शेवटचा गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा. बघा कसं असतं, स्त्रियांना मासिक धर्म असतो. प्रत्येक स्त्रीला 4 गुरुवार मिळतील असं नाही. एक नाही एक गुरुवार चुकतो. सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल, त्यावेळेला एक गुरुवार चुकतो. मग तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का? चालेल, काही हरकत नाही. तुमचा गुरुवार तिसरा असेल तरी पण उद्यापन करा. नसेल तुमची इच्छा, आज अडचण असेल, मासिक धर्म असेल, सुतक असेल, तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केला तरी चालेल, काही हरकत नाही. भाव महत्त्वाचे आहेत, श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमच्या मनामध्ये पाप असेल, तुमच्या मनामध्ये कपटी भावना असेल, तुमचं मन चांगलं नसेल, तर तुम्ही 5व्या गुरुवारी, 11व्या गुरुवारी नव्हे, 51व्या गुरुवारी उद्यापन केला तर त्याचा फायदा होणार नाही. मन स्वच्छ, निर्मळ आणि श्रद्धेनं जर तुम्ही केला तर तिसरा गुरुवार काय आणि पौष महिन्यातला पहिला गुरुवार काय, कधीही उद्यापन करा. उद्यापनला काही अट नाही, फक्त तुमचे मन स्वच्छ आणि भाव महत्त्वाचे आहेत. आज शेवटचा गुरुवार आहे. पूजा मांडणी तुम्ही केलीच असेल, नसेल केली तर संध्याकाळी करा. राहू काळामध्ये बिलकुल पूजा मांडणी करू नका, त्याचे वाईट परिणाम होतात. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही पूजा मांडणी सकाळी केली असेल तर ठीक, नसेल तर संध्याकाळी करा. पूजा मांडणी केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करत असता, त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा समई लावून घ्या, दिवा लावून घ्या. दीप प्रज्वलन केल्याशिवाय कुठलीही पूजा करू नका. हे आज जो मी व्हिडिओ सांगणार आहे तो असा उपाय आहे, की तुमच्या घरामधली इडापिडा असेल, जे काही वाईट दोष असतील किंवा तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी असेल, लक्ष्मी प्राप्ती होत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा असाच निघून जात असेल किंवा तुमच्या व्यवसायात, नोकरीत प्रमोशन होऊन, प्रगती होऊन पैसा मिळत नाही, अशासाठी तुम्हाला हा उपाय. उपाय जो आहे तो तुम्ही अगदी श्रद्धेनं करायचा आहे. संध्याकाळी ज्यावेळेला तुम्ही कथा वाचता त्यावेळेला केला तर चालेल. उपवास तुम्ही केला नसेल तरी चालेल. उपवास करायलाच पाहिजे असं काही नाही. फक्त तुम्ही कथा वाचा, पूजा मांडणी करा आणि हा उपाय केला तरी चालेल. आता उपाय जो आहे तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या लवंगांचा. ह्या लवंगा ज्या आहेत त्या न तुटलेल्या, न फुटलेल्या 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1-1 रुपयाची 11 नाणी. आता तुमच्याकडे 1-1 रुपयाची 11 नाणी नसेल तर 5-5 रुपयाची 11 नाणी घ्या, 2-2 रुपयाची 11 नाणी घ्या, 10-10 रुपयाची 11 नाणी घ्या. पण नाणीच पाहिजेत. का? ह्याचं कारण सांगते. कारण ज्यावेळेला माता लक्ष्मी हातामधून पैसे सोडत असते त्यावेळेला नाणी सोडत असते आणि म्हणून नाण्याला अतिशय महत्त्व आहे. आणि ही नाणी घ्यायची. 11 नाणी घ्या, ती कोणती घ्या, 5ची, 2ची, 1चं, 10चं. 1-1 रुपयाचं घेतलेलं अतिशय चांगलं. आणि लवंगा घ्यायच्या. देवघरात तुम्ही संध्याकाळी बसायचं, आसन घ्यायचं. आसनशिवाय कोणतीही पूजा तुम्ही करायची नाही, कारण जी पूजा तुम्ही आसन न घेता केला तर ती धरणी मातेला जात असते. म्हणून आसन घेऊन तुम्ही पूजेला बसायचं. पूजेला बसल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात दिवा लावायचा, धूप, अगरबत्ती जे काय असेल ते करायचं. नैवेद्य तुमचा असलेला दाखवायचा. आज शेवटचा गुरुवार आहे. कुणी पुरणपोळी करतं, कुणी पुरी बासुंदी करतं, कुणी जे म्हणजे गोडधोड करतं, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार, ज्याच्या त्याच्या वेळेनुसार.
जे काय असेल तो नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि शांत मनानं माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर बसायचं. सगळ्यात पहिल्यांदा एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय, एक माळ एक वेळ श्री सूक्त, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही म्हणायचं. त्यानंतर तुम्ही 11 लवंगा आणि 1-1 रुपयाची जी 11 नाणी त्या हातामध्ये घ्यायची. तुमची जी काही अडचण आहे ती माता लक्ष्मीला सांगायची, भगवान विष्णूंना सांगायची. आमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकलेला आहे, आमच्या घरामध्ये भरपूर पैसा आलेला, असं पॉझिटिव्ह बोलायचं. आणि त्यानंतर त्या सगळ्या लवंगा आणि 1-1 रुपयाची नाणी एका डिशमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर ₹1 एक नाणं आणि 1 लवंग त्यातली उचलायची, उजव्या हातामध्ये घ्यायची आणि 21 वेळेला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा श्रीम. श्रीम हा मंत्र माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे श्रीम, श्रीम, श्रीम 21 वेळा म्हणायचं. त्यानंतर ती लवंग आणि ₹1 नाणं तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायचं. दुसरं 1 नाणं आणि 1 लवंग तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचं. परत 21 वेळा तुम्ही श्रीम, श्रीम, श्रीमचा मंत्र म्हणायचा. परत माता लक्ष्मी समोर ती लवंग आणि ₹1 नाणं ठेवायचं. असं 11 वेळा 1 लवंग, ₹1 प्रत्येक वेळी एक-एकच घ्यायचं. म्हणजे 1 लवंग, ₹1 एका वेळेला दोन्ही उजव्या हातामध्ये घ्यायचं. श्रीमचा किंवा माता लक्ष्मीचा कोणताही तुम्हाला मंत्र येतो तो 21 वेळा म्हणायचा आणि माता लक्ष्मीच्या समोर हे नाणं आणि रुपया अर्पण करायचा. असं 11 वेळा तुम्ही हे करायचं. तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल, कोणत्या नाही कोणत्या मार्गानं पैसा बाहेर जात असेल, तर तो पैसा बाहेर जाण्याचे मार्ग बंद होऊन पैसा स्थिर राहील, अखंड राहील. त्यानंतर तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायात वाढ होऊन तुमच्या घरामध्ये पैसा येईल. नोकरी असेल, नोकरीमध्ये प्रमोशन होऊन तुमच्यामध्ये घरामध्ये पैसा येईल. मुलांना नोकरी लागत नसेल तर नोकरी लागून त्यांच्यामार्फत तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल आणि पैसा आलेला टिकेल, वाढेल. हा उपाय नक्की तुम्ही करा. कारण माता लक्ष्मीचा आजचा दिवस अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नक्की उपाय करा आणि उपाय करत असताना फक्त मनापासून करा आणि माझ्याकडे डोळे झाकून तुम्ही बसायचं शांत. माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे असं मॅनिफेस्टिंग करायचं आणि मग माता लक्ष्मीला नमस्कार करून उठायचं. अशा पद्धतीनं तुम्ही आज संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकता. शक्य असेल तर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत केला तर अतिशय चांगलं, कारण ह्या वेळेला माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. उपाय कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जिथे तुमचे नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील, संबंधित असतील, ज्याच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत, पैसा टिकत नाही, पैशामुळे ज्यांच्या घरामध्ये वाद होतात, इडापिडा असते, ते सगळं त्यांचंही दूर होऊन तुम्हाला आशीर्वाद मिळेल. त्यामुळे नक्की व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जे कोणी बघतं त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते फार मेहनत घेऊन अगदी त्याचं सखोल विचार करून तो उपाय लागू होण्यासारखा स्वतः केलेला उपाय आम्ही सांगत असतो. ते व्हिडिओ बनवताना सुद्धा आम्हाला कष्ट असतात आणि तुम्ही फक्त एक बटन क्लिक करायचं आहे सबस्क्राईबचं, ऑल बटनचं क्लिक करायचं आणि मग तुम्ही सबस्क्राईब, म्हणजे तुम्हाला बाकीचे व्हिडिओ आमचे बघायला मिळतात. कुणाचेही व्हिडिओ यूट्यूबला असू द्यात, आरोग्याचे असू देत, कॉमेडी असू देत, सेवेचे असू देत, कुणाचेही सेवेचे असू द्यात, त्यांना सबस्क्राईब करत जा. कारण कसं असतं, त्यांना तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं व्हिडिओ जे बनवतो त्याला सपोर्ट मिळत असतो. त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, माझ्याही करा आणि बाकीच्यांच्याही करा. श्री स्वामी समर्थ.